नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील दरवरे तुमचं स्वागत करतो. जर तुम्ही एम-पी-एस-सी संयुक्त गट ब, गट क, पूर्व आणि मुख्य 2026च्या परीक्षांना टार्गेट करत असणार, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण की अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा सर्वात जास्त वेटेज असणारा विषय आहे. पूर्व परीक्षेमध्ये 20 प्रश्न 100 पैकी आणि मुख्य परीक्षेमध्ये 22 प्रश्न जे आहेत पेपर 2 मध्ये येतात. तर याविषयी एक स्पीड टेस्ट सीरीज जी आहे, 30 दिवसांची स्पीड टेस्ट सीरीज आहे. ती आपण इथे लॉन्च करत आहोत आणि ती कंप्लीटली फ्री आहे. ती YouTubeवर राहणार आहे. या 30 दिवसात एकूण जे आहेत 50 टेस्ट होणार आहेत तुमच्या. ओके. त्याचे पी-डी-एफ तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील. तर 50 टेस्ट 30 दिवसात कंप्लीट होणार आहेत. म्हणजेच एकूण 1000 प्रश्नांचा सराव होणार आहे आणि हे प्रश्न क्वालिटी प्रश्न असणार आहेत. आयोगाचे जसे प्रश्न असतात तशाच प्रकारचे प्रश्न असणार आहेत. तर जर तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्तेमध्ये जर भीती वाटत असेल किंवा एक चांगल्या सरावाची जी आवश्यकता आहे, ती या टेस्ट सीरीजद्वारे पूर्ण होऊ शकणार आहे. कारण की सर्वात महत्त्वाचा जो घटक असतो संयुक्त परीक्षांमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या दृष्टीने, तो असतो टाईम मॅनेजमेंट. म्हणजे तुमचा टार्गेट किती आहे त्या विषयामध्ये आणि तुम्हाला किती वेळ त्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे, हे समीकरण बसणे खूप महत्त्वाचे आहे. आणि सामान्यतः 17 प्लस मार्कांचा आपल्याला टार्गेट ठेवायला पाहिजे. 17 मार्क्स आपल्याला कमीत कमी मिळाले पाहिजेत. आणि जशा प्रकारचा ट्रेंड आहे, म्हणजे जे जशा प्रकारचे प्रश्न आयोगाच्या परीक्षांमध्ये सेट होतात, त्यामध्ये आपण 17 प्रश्न जे आहेत, 17 प्रश्न तरी कमीत कमी सॉल्व्ह करू शकतो. तर ही टेस्ट सीरीज आहे, स्पीड टेस्ट सीरीज म्हटलेलं आहे आपण, कारण की प्रत्येक टेस्टमध्ये 20 प्रश्न असणार आहेत आणि 20 मिनिटांचा तुम्हाला वेळ तिथे असणार आहे. तर याविषयी मी सविस्तर तुम्हाला माहिती सांगतो. शेवटी शेड्यूल पण याच्यामध्ये आहे. तर 40 टॉपिक वाईज टेस्ट असतील आणि 10 कंप्लीट सिलॅबसवर अंकगणित बुद्धिमत्तेच्या टेस्ट असतील. प्रत्येक टेस्टमध्ये 20 प्रश्न असतील. दर दिवशी 2 टेस्ट तुम्हाला प्रोव्हाईड केल्या जातील. त्याच्यामध्ये एक मॅथेमॅटिक्सची आणि एक रिझनिंगची टेस्ट सीरीज त्यामध्ये राहणार आहे. ती तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे आणि त्याचे सोल्युशन व्हिडिओसुद्धा आपल्या YouTube चॅनलवरच तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील. तर मॅथ्स, रिझनिंग सर्वच टॉपिक आपण इथे कव्हर करतोय. एक्झाम ओरिएंटेड प्रश्न असणार आहेत. तुम्हाला स्वतः माहिती होईल, की परीक्षा दिल्यानंतर जर तुम्ही ह्या 1000 प्रश्नांचा व्यवस्थित सराव केला, तर तुम्हाला दुसरे कोणतेही प्रश्न बघण्याची गरज असणार नाही. आणि ज्यावेळी मी सोल्युशन सांगणार त्या 20 प्रश्नांचे, तिथे सर्व कॉन्सेप्टसुद्धा मी तुम्हाला कव्हर करून देईन आणि तुमचा स्कोर इथे डेफिनेटलीच बूस्ट होणार आहे. आता आपण बघू शकतो, की या टेस्ट सीरीजचे महत्त्व काय आहे? तर सर्वात पहिले म्हणजे आयोगाच्या प्रश्नांच्या लेव्हलनुसार प्रश्नांची 3 लेव्हलमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. सामान्यतः ज्या आपल्याला संयुक्त गट ब, गट क मध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षांमध्ये जे प्रश्न असतात, ते 3 लेव्हलचे प्रश्न आपल्याला आयोग विचारतो. लेव्हल 1, लेव्हल 2 आणि लेव्हल 3. तुम्ही याआधी तो मुख्यचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर अवेलेबल आहे. त्यामध्ये अशा प्रकारे सेग्रीगेशन करून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर लेव्हल 1 म्हणजे काय 30 ते 40 सेकंदात सॉल्व्ह होणारे प्रश्न. लेव्हल 2 म्हणजे काय 60 सेकंदात होणारे सॉल्व्ह होणारे प्रश्न आणि लेव्हल 3 म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये थोडा ट्रिकी प्रश्न असतो. 60 सेकंदांपेक्षा जास्त वेळ त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करावा लागतो. तर सामान्यतः हे जे प्रश्न आहेत लेव्हल 1, लेव्हल 2 20 पैकी जवळपास 17 प्रश्न जे आहेत किंवा 16 प्रश्न जे आहेत लेव्हल 1, लेव्हल 2 चे असतात. तर या प्रश्नांवर आपली कमांड असली पाहिजे आणि लेव्हल 3 च्या प्रश्नांना सॉल्व्ह करण्याच्या ट्रिक्स कोणत्या आहेत? कोणते कन्सेप्ट्स आपण यूज करू शकतो? हे सुद्धा तुम्हाला या टेस्ट सीरीजमधून समजून येईल. तर तुम्हाला एक योग्य जे आहे टाईम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी तुम्हाला तयार करता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य प्रश्नांची निवड. लेव्हल वाईज प्रश्न असल्यामुळे सर्वात आधी लेव्हल 1 आणि लेव्हल 2 चे प्रश्न सॉल्व्ह करणे आणि त्यांचं सिलेक्शन करणे खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी बऱ्याचदा सिक्वेन्सने सॉल्व्ह करतात. तर तशा प्रकारे न करता जे प्रश्न आपल्याला ईझी वाटणार आहेत आणि कोणते प्रश्न ईझी असतील, त्यांचं पण एक पूर्ण सेग्रीगेशन जे आहे प्रश्न वाईज, प्रत्येक प्रश्न वाईज ते तुम्हाला देण्यात येईल. सेकंड टाईम मॅनेजमेंट तुम्ही इथे प्रॉपर पद्धतीने करू शकणार आहात. ही सीरीज जी आहे तुमचा स्कोर बूस्ट करण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. कारण की समजा तुम्ही एक टेस्ट दिली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्कोर आला नाही, तर त्याचा पुन्हा अभ्यास करून काय उणिवा आहेत ते बघून तुम्ही ती टेस्ट पुन्हा 20 मिनिटात सॉल्व्ह करू शकता 20 प्रश्नांची. तर त्यावरून तुम्हाला एक स्कोर इम्प्रूव्हमेंट डेफिनेटली होणार आहे आणि त्यामुळे कॉन्फिडन्स सुद्धा बूस्ट होणार आहे. हे सगळे जे 1000 क्वेश्चन्स आहेत 20-20 प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला डिटेलमध्ये मी एक्सप्लेनेशन देणार आहे. म्हणजे समजा जे क्लासेसमध्ये तुम्ही करता तशाच प्रकारे तुम्हाला इथे सगळे सोल्युशन्स मिळणार आहेत. तर तुम्ही प्रिपरेशनमधील काही जे तुमचे कमतरता राहिलेली आहे त्या पूर्ण करू शकता आणि प्रश्न सोडवण्याचा बेस्ट अप्रोच काय असू शकतो कन्सेप्च्युअल आणि ट्रिकनुसार ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. आता आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आणि टायमिंग्स तुम्हाला इथे मी एक्सप्लेन करतो, की टेस्ट पी-डी-एफ अपलोड टाईम जो आहे तो 8 वाजता रात्री जे आहे तुम्हाला 2 टेस्ट पेपर्स मिळणार. एक
मॅथेमॅटिक्स आणि एक रिझनिंगचा टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही लिहू शकता मॅथ्स विथ सुशील म्हणून आणि ते डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल या PDF च्या. तर इथे मॅथ्स आणि रिझनिंगच्या 2 टेस्ट अपलोड होतील 8 वाजता. ठीक आहे, म्हणजे आज रात्री आजपासूनच ही टेस्ट सीरीज सुरू होत आहे. तर 8 मे पासून ही टेस्ट सीरीज चालणार आहे 6 जूनपर्यंत. तर 8 वाजता 2 पेपर अपलोड होतील. तर त्यावर टॉपिक्सची पूर्ण सुद्धा लिस्ट आहे. तुम्ही अभ्यास करायचा आहे त्याच्यावर. त्याची उद्या प्रिंटआउट काढून तुम्ही त्या टेस्ट सॉल्व्ह करू शकता. महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नसेल त्यांच्यासाठी मॉर्निंग 8 वाजता जे आहे, ह्या दोन्ही टेस्टचे कॉन्सेप्ट व्हिडिओ, ठीक आहे, कन्सेप्ट प्लस रिव्हिजन व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला सुद्धा अवेलेबल करून देण्यात येतील. म्हणजे तुम्हाला त्याचे कन्सेप्टसुद्धा सांगण्यात येतील की त्या टॉपिकमध्ये कशा प्रकारचे कन्सेप्ट्स आपल्याला गरज असेल. आणि त्यानंतर रात्री 9 वाजता जे आहे, नेक्स्ट डे म्हणजे उद्या 9 वाजता त्याचे सॉल्युशन व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल होतील. तर अशा प्रकारे ही टेस्ट 30 दिवस चालणार आहे. एकूण 50 टेस्ट याच्यामध्ये कव्हर होणार आहेत. हे टेस्टचे शेड्यूल आहे 8 मे ते 6 जून. ज्या आपल्या पहिल्या आजच्या टेस्ट आहेत, ती पहिली टेस्ट आहे ॲलिगेशन अँड मिक्सचर. खूप महत्त्वाचा घटक आहे. बरेच विद्यार्थी याला निग्लेक्ट करतात. आणि रिझनिंगमध्ये पहिली टेस्ट आहे सिलॉगिझम, म्हणजेच वेन आकृतीच्या सहाय्याने आपण प्रश्न सॉल्व्ह करतो. तर ह्या 2 टेस्ट आता 8 वाजता अपलोड होतील. त्या तुम्हाला व्यवस्थितरित्या प्रिंटआउट काढायचं असेल तर प्रिंटआउट काढून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 20 मिनिटांचा वेळ तुम्हाला लावायचा आहे. उद्या मॉर्निंग 8 वाजता यांचे कन्सेप्ट व्हिडिओ तुम्हाला देण्यात येतील. जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचे ह्या टॉपिकवर प्रिपरेशन नसेल त्यांना ते प्रिपरेशन करता येईल. आणि उद्या रात्री 9 वाजता ह्या दोन्ही व्हिडिओचे जे आहे सॉल्युशन व्हिडिओज तुम्हाला देण्यात येतील. तर अशा प्रकारे जर तुम्ही ह्या टेस्ट सीरीजसोबत अभ्यास केला तर तुम्ही 17 किंवा 17+ स्कोर करू शकता. पूर्ण आयोगाच्या सारखेच तुम्हाला इथे प्रश्न मिळणार आहेत. तर ही टेस्ट सीरीज जी आहे ती खूप महत्त्वाची आहे तुमच्यासाठी. इतर विद्यार्थ्यांना सुद्धा शेअर करा जेणेकरून ते सुद्धा ह्या टेस्ट सीरीजमध्ये जुळू शकतील. थँक यू व्हेरी मच.